नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या जवळजवळ 10 महिन्यामध्ये अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या परीने जे जे काय उद्योग केले त्यातून निष्पन्न काय काय झालं या प्रश्नाचं उत्तर शून्य असं आहे. कारण मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणा घेऊन 2024च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला डोनाल्ड ट्रम्प उतरलेले होते आणि त्यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. प्रामुख्याने अमेरिकेच्या नागरिकांच्या अपेक्षा होत्या. तशाच त्या बाहेरच्याही पण अमेरिकेच्या व्यवहाराशी संबंधित असलेल्या लोकांच्या सुद्धा अपेक्षा होत्या. पण गंमत अशी आहे की ज्या प्रकारचं राजकारण आणि उतावळेपणा आणि आतताईपणा, आक्रस्ताळेपणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला, त्याचे अत्यंत वाईट परिणाम, दुष्परिणाम आज अमेरिकेला भोगावे लागत आहेत. आणि म्हणून हा विषय आज मी नव्याने घेतोय, कारण त्याला नवे नवे कंगोरे फुटायला लागलेले आहेत, अंकुर फुटायला लागलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चीन ही एक जगातली महाशक्ती होती आणि अजूनही आहे. तिच्याशी महाशक्ती म्हणून टक्कर घेण्याचा पवित्रा जर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला असता तर तो गैरलागू आहे असं म्हणता येणार नाही. आपल्याशी तुल्यबळ असलेल्या लोकांशी लढणं, त्यांच्यासाठी डावपेच खेळणं हे योग्य असलं तरी तुलनेने आपल्यापेक्षा छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कुठल्याही देशाशी, राष्ट्राशी अकारण पंगा घ्यायचा आणि आपल्यालाच अडचणीत आणून ठेवायचं, या प्रकारचे जे डावपेच डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 10 महिन्यात खेळलेले आहेत त्याचा परिणाम साधा सरळ आहे मित्र, साधा सरळ आहे. भारताबरोबर शत्रुत्व घेण्यापेक्षा मैत्रीतून डोनाल्ड ट्रम्प यांना अधिक लाभ झाला असता. ही गोष्ट लपून राहिलेली नाही की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर जगातल्या प्रत्येक देशामध्ये तिथे जाऊन स्थायिक झालेले किंवा कामधंद्याच्या निमित्ताने त्या देशामध्ये असलेल्या भारतीयांशी संपर्क साधून, त्यांचे मेळावे घेऊन, त्यांच्याशी संवाद करून त्या देशाशी भारताचे चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याची सुरुवातच मला वाटते अमेरिकेतून झाली होती. न्यूयॉर्कच्या एडिसन चौक आहे, त्या एडिसन स्क्वेअर तिथे जो काय मोठा एक समारंभ झाला होता, तिथून NRI डायस्पोरा नावाचा प्रकार मोदींनी सुरू केला आणि त्यामुळे जगामध्ये भारताचा दबदबा वाढण्यासाठी या परदेशी स्थायिक झालेल्या किंवा कामासाठी जाणाऱ्या भारतीयांनी फार मोठं काम केलं. पण ते काम होत असताना त्याचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पण पडत गेला आणि या सगळ्याचा फायदा भारतालाही मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे मी एवढ्यासाठी आज सांगतोय की ट्रम्प यांना त्याचा अर्थ कळला नाही. अगदी यापूर्वी म्हणजे 2000 मला वाटते 16 मध्ये, सॉरी 2016 मध्ये जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा सुद्धा मोदी पंतप्रधान होते आणि त्यांनी ट्रम्प यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता. इव्हन नरेंद्र मोदी यांची भारतातली जी निवडणुकीची घोषणा होती ती सुद्धा ट्रम्प यांनी उसनवारीने घेतली होती. अब की बार मोदी सरकार ही जी 2014 मधली मोदींची निवडणूक घोषणा होती ती अमेरिकेमध्ये तशीच्या तशी ट्रम्प यांनी काही भारतीय मतं आहेत ती मिळवण्यासाठी केली होती. अब की बार ट्रम्प सरकार. आणि यावेळेला सुद्धा तो प्रयोग झालेला होता. आणि जर तुम्हाला भारताचा सतत फायदा झालेला आहे तर मग भारताशी दोन हात करण्याची खुमखुमी ट्रम्प यांना का आली याचं उत्तर कोणालाही सापडणार नाही, पण त्यांनी केलं. आणि ज्या वेळेला तुम्ही फसत जाता तेव्हा तुम्ही शिर्डीला येता आणि तुम्ही शुद्ध गमावून बसता, बेभान होता. आणि युधिष्ठिर किंवा धर्मराज
महाभारतातल्या पांडवांपैकी अत्यंत चाणाक्ष बुद्धिमान मानला गेलेला विद्वान असा जो पांडव होता तो धर्मराज होता. पण तो लागोपाठ त्या जुगारामध्ये हरत गेला आणि शकुनी मामाने त्याला जोशात आणून त्याच्याकडून एक चूक करवून घेतली की जे काय सगळं हरलंयस ते तुला परत देतो, द्रौपदी पणाला लाव. आणि युधिष्ठिराने द्रौपदी पणाला लावली होती. हा शहाणपणाचा निर्णय नव्हता, पण जोशात घेतलेला निर्णय होता. आणि नेमकी तीच गोष्ट, जोश तुम्ही असलात, आवेशात असलात की तुमच्याकडून तीच चूक होत असते. तुम्ही बेभान होता आणि मग तुमच्या कृतीला ताळतंत्र राहत नाही. ट्रम्प यांची अवस्था आज तशी आहे. म्हणूनच कोणालाही धमकावणं. निवडून आल्या आल्या त्यांनी अशी गर्जना केली की कॅनडाला आता मी धडा शिकवतो. कॅनडाला भारताचं, अमेरिकेचं काय 52व किंवा 53व राज्य करून टाकतो. तिकडे जवळ असलेला, अमेरिकेपासून जवळ असलेला आईसलँड नावाचा एक देश आहे, काहीतरी काय ग्रीनलँड, त्याला पण निमूटपणे अमेरिकेत समाविष्ट करून घेतो. असल्या गर्जना करत करत पुढे त्यांनी चीनची पंगा घेतला. दिसेल त्या मोठ्याही देशाला धमकावण्यासाठी त्यांच्यावर आयात कर म्हणजे टॅरिफला देण्याचा खेळ केला. आणि आता अमेरिकेचा टॅरिफ हा एक प्रकारे हास्यास्पद विषय होऊन बसलेला आहे. पूर्वी अमेरिकेचा दबदबा जगात होता. याचं कारण असं होतं, म्हणजे पूर्वी याचा अर्थ ट्रम्प येईपर्यंत, आजही तो दबदबा संपला असं बिलकुल नाहीये. पण तो दबदबा होता त्याचं कारण डॉलर होतं. जागतिक व्यवहारामध्ये सोन्याला जी किंमत असते त्याच्या खालोखाल डॉलरला किंमत आहे. जगाचे व्यवहार सोन्यामध्ये चालतात आणि सोनं नसेल तर डॉलरमध्ये चालतात. आणि म्हणूनच अमेरिकेने तुमच्यावर सँक्शन्स लावणं म्हणजे काय, तर तुमचा डॉलरचा व्यवहार थोपवणं. हा जो दबदबा होता तो हळूहळू करत गेल्या 10 महिन्यामध्ये ट्रम्प यांनी मातीमोल करून टाकलाय. आणि त्याचं प्रमुख कारण त्यांनी भारताशी घेतलेला पंगा आहे. रशियाला झेलेन्स्की बरोबर, म्हणजे काय ते युक्रेन बरोबरचं युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी दमदाटी केली, रशियावर सँक्शन्स लावले. पण उपयोग काय झाला, अजूनही ते युद्ध थांबलेलं नाही. हमास इस्रायल युद्ध थांबवतो मी, किंवा भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर थांबवतो, या वल्गना करता करता डोनाल्ड ट्रम्प इतके बारगळत गेले आणि भरकटत गेले की त्यांनी या सगळ्या उटपटांग गोष्टीचे परिणाम हे अमेरिकेच्या डॉलरची किंमत घटवण्यासाठी होईल याचा विचार सुद्धा केला नाही. आणि परिणामी ज्यांना ज्यांना दमदाटी करत गेले, त्यामध्ये चीन असेल, भारत असेल, रशिया असेल, सौदी अरेबिया असेल, इराण असेल, अशा अनेक देशांनी एकमेकांशी डॉलरच्या पलीकडे जाऊन व्यापार आणि व्यवहार करायला सुरुवात केली. परिणाम डॉलरला जाणवायला लागला, डॉलरला जाणवायला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा माणूस शुद्धीवर येत नाही. आणि ज्या अफगाणिस्तानातून तब्बल 18-20 वर्षानंतर आपल्याला शेपूट घालून काढता पाय घ्यावा लागला, त्या अफगाणिस्तानला धमकावण्यापर्यंत त्यांची मदत गेली. अफगाणिस्तानमध्ये जो बागराम नावाचा हवाई तळ आहे तो खूप जुना आहे, पण त्याचं आधुनिकीकरण 2002 नंतर अफगाणिस्तान ताब्यात घेणाऱ्या अमेरिकेने त्याचं आधुनिकीकरण केलं. पण तो आधुनिकीकरण केलेला हवाई तळ हा अमेरिका जमिनीसकट उचलून घेऊन जाऊ शकत नव्हती, त्यामुळे तो अफगाणिस्तानातच राहिला. तालिबानांनी अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तो हवाई तळ कसा वापरायचा हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. ते रानटी टोळीवाले आहेत. त्याचा ताबा अलीकडल्या काळात आपल्याला मिळावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकन युद्ध तंत्राचा जी संस्था आहे पेंटॅगॉन, त्यांना तो हवाई तळ पाहिजे, कारण त्यामुळे एकाच वेळेला इराण, रशिया, चीन या सगळ्यांवर नजर ठेवता येते.
पण तालिबान अमेरिकेला तो तळ द्यायला तयार नाहीत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खवळलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प याचा अर्थ काय तो पेंटागॉन खवळलेला आहे. अशा वेळेला भारताशी पंगा घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि तालिबानांची हातमिळवणी करून बागराम एअरबेस हा भारताच्या ताब्यात आलेला आहे. आणि त्यामुळे मध्य पूर्वेच्या सगळ्या राजकारणाची व्यापाराची सूत्र ही भारताच्या हाती आली. आणि त्यामुळे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलेलं आहे. हातपाय आपटतोय माणूस, पण होणार काय? काही होण्याची शक्यता नाहीये. काही होण्याची. कारण ऑपरेशन सिंदूर मधून भारताने आपली ताकद जगाला दाखवलेली आहे. मला नाव आठवत नाही आता, पण पेंटागॉनचा एक फार मोठा निवृत्त अधिकारी जो आज डिफेन्स एक्सपर्ट म्हणून युद्धशास्त्रावर फार मोठी अभ्यासपूर्ण व्याख्यानं देतो, त्याने सुद्धा ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर किंवा ऑपरेशन सिंदूर जे काय काही तासाचं झालं त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि त्याने जगाला सांगितले, जगातल्या महाशक्तींना किंवा ज्यांच्याकडे सामर्थ्यशाली सेना दल आहेत अशा देशांना या पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याने साफ साफ सांगितलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर पासून युद्धशास्त्राची व्याख्या बदललेली आहे. कमीत कमी वेळात कमीत कमी साधनं आणि कमीत कमी सैनिकांचा वापर करून युद्ध कसं लढावं आणि कसं फत्ते करावं, कमीत कमी माणसं मारून सुद्धा युद्ध जिंकता येतं, हा ऑपरेशन सिंदूर मधून सिद्ध झालेला नवा सिद्धांत आहे. इथपर्यंत जेव्हा अमेरिकन युद्धशास्त्रज्ञ म्हणतो तेव्हा निदान डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचं ऐकलं पाहिजे होतं. आणि जे काय झालं असेल 4 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी विसरा. भारताशी जुळतं घ्यायला सुरुवात करायला पाहिजे होती. पण माणूस अहंकाराच्या आहारी गेला की त्याला स्वतःच्या डोळ्यांनी दिसणार आणि स्वतःच्या बुद्धीला पटणारं काहीही करता येत नाही. त्या माणसाचे सगळे निर्णय त्याचा अहंकार घ्यायला लागतो. आणि अहंकार हा माणसापेक्षा हजारो पटीने मोठा असतो. तो तुम्हाला वास्तव बघू सुद्धा देत नाही, तो तुमच्या मेंदूचा कब्जा घेतो. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या महत्वाकांक्षेपोटी ज्या चुका केल्यात त्यातून ते अजूनही बाहेर पडू शकत नाहीत. हे त्याचं एक छोटं उदाहरण आहे. त्याला 100 किंवा 1000 पटीने गुणाकार करा, मग तुम्हाला ट्रम्प कुठे फसत चाललाय कळेल. आणि मग कुठल्या नादामध्ये भारताला बागराम हवाई तळाचा कब्जा मिळाला तेव्हा विचलित झालेल्या ट्रम्प यांनी थेट बागरामवर अमेरिकन हवाई दलाची विमानं आणि लष्कराच्या तुकड्या पाठवण्यापर्यंत जो आगाऊपणा केला त्याची आज त्यांना मोठी किंमत मोजावी लागते. हे सगळं एकही गोळी न झाडता भारतीय लष्कर आणि भारताचे रणनीतिकार कसं साध्य करतात याचा अभ्यास करायला पाहिजे होता. पण ते न करता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासकट तालिबानांना सुद्धा अंगावर आणि शिंगावर घेण्याचा आगाऊपणा केलेला आहे. भारताची गोष्ट सोडून द्या, हे सगळं चाललंय हे पलीकडे पाकिस्तानच्याही पलीकडे अफगाणिस्तानात चालू आहे. भले त्यात भारत गुंतलेला असेल, पण त्याच भारताच्या नौदलाने टर्कीच्या जवळ जाऊन टर्की जवळच्या भूमध्य सागरात जाऊन तुर्कस्तानला सुद्धा रडकुंडीला आणलं, हे विसरू नका. तेव्हा भारताला हलक्यात घेणं जेवढं चुकीचं आहे त्यापेक्षाही तालिबानांना हलक्यात घेणं चुकीचं आहे. आणि त्याचं सोपं कारण आपल्या एका मराठी म्हणीमध्ये सामावलेलं आहे, एका वाक्प्रचारामध्ये सामावलेलं आहे. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, अशी आपली एक मराठीची उक्ती आहे. कोंबडं कापतात म्हणे ते मेलंय,
मग त्याला शिजवा किंवा चुलीवर भाजा, त्याला चटके बसत नाहीत, कारण ते मेलेलं असतं. आणि त्यामुळे मेलेल्या कोंबडीला घाबरवायचा प्रयत्न करणं हा शुद्ध मूर्खपणा असतो. त्याचा अर्थ, व्यवहारी अर्थ असा असतो की ज्या व्यक्तीकडे भिण्यासारखं घाबरण्यासारखं काही नाही, जो निर्भय झालेला आहे, ज्याला मरणाची सुद्धा भीती वाटत नाही, त्याच्यावर बंदुका रोखून त्याला घाबरवता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. कारण नुकसान होण्यासारखं त्याच्याकडे काहीही उरलेलं नसतं. गेल्या 40-45 वर्षामध्ये किंवा अधिक असेल, अफगाणिस्तान हा देश आधी सोव्हिएत युनियन सारख्या एका महाशक्ती महासाम्राज्याशी लढला आणि त्यांना शेपूट घालून काढता पाय घ्यावा लागला. पुढे तोच अफगाणिस्तान हा अमेरिकन सैन्याशी लढला. 20 वर्ष हजारो हजारो सैन्य आणि अफाट युद्ध यंत्रणा अफगाणिस्तानमध्ये तैनात करून सुद्धा अमेरिकेला अफगाणिस्तानवर राज्य करता आलं नाही. मुठभर तालिबानांनी सळो की पळो करून सोडलं अमेरिकेसारख्या महासत्तेला, आणि सोव्हिएत युनियन तर उद्ध्वस्त होऊन गेलं, विस्कटून गेलं. अशा तालिबान किंवा अफगाणी योद्ध्यांशी लढणं शिस्तबद्ध सेनेला अवघड असतं. कारण तालिबान ही रानटी मानसिकता आहे. ते टोळी जीवन जगतात आणि टोळी जीवन जगणाऱ्यांना कुठलेही नियम आणि शिस्त याचं भान नसतं. जंगली श्वापदासारख्या जगणाऱ्यांना चुचकारून माणसाळवता येतं, पण माणूस बनवता येत नाही. आणि म्हणूनच भारताने एकही गोळी न झाडता, दादागिरी न करता तालिबानांना चुचकारून जवळ घेतलंय, तर ते दिल खुलासपणे आपलं सर्वस्व, आपला सगळ्यात महत्वाचा हवाई तळ भारताच्या हवाली करतात. पण दादागिरी केली तर अमेरिकेला दाद देणार नाहीत, हे ट्रम्प यांना कळायला पाहिजे होतं. पण दुर्दैव आहे, भारताला धडा शिकवण्यासाठी रशियाच्या पाठोपाठ अफगाणिस्तानला सुद्धा आणि तालिबानांना शिंगावर घ्यायला डोनाल्ड ट्रम्प निघाले. आणि आज त्यांनी स्वतःलाच अशा चक्रव्यूहामध्ये अडकवलेला आहे की त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग शिल्लक उरलेला नाही. किंबहुना आज गेल्या काही महिन्यामध्ये, 7-8 महिन्यामध्ये भारताचा जगभर दबदबा वाढला असेल, तर त्याचं फार मोठं श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा द्यावं लागेल. कारण ट्रम्प जितक्या छोट्या मोठ्या मध्यम आकाराच्या देशांना त्रास देत गेले, दुखावत गेले, त्या प्रत्येकाला चुचकारण्यातून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाचा विस्तार केला आणि आपोआपच भारतीय प्रभावाचा विस्तार जगाच्या कानाकोपऱ्यात होताना दिसतोय. पण आक्रस्ताळेपणा करणं, अटापिटा करणं आणि उद्धट वागणं, आपल्या मोठेपणामध्ये मशगूल होऊन जगणं, या ट्रम्पला त्यातून बाहेर पडता आलं नाही तर भारत समजणार नाही, ना भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि रणनीतीचा मागमूस लागणार नाही. आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की आज बागराम हवाई तळावर भारताने कब्जा घेतलेला आहे. त्याच्या मदतीला हाक मारली की रशिया येऊन उभा राहतोय. अशा वेळेला ट्रम्प यांनी अधिक आगाऊपणा न करणं आणि भारताशी जुळतं मिळतं घेऊन, भारताशी मैत्रीचा हात पुढे करून आणि प्रसंगी अगदी भारतासमोर लवचिकता दाखवत दिल्लीला येऊन नाक रगडून सुद्धा आपला पराभव स्वीकारला पाहिजे. बागराम एअरपोर्ट असो किंवा आणखीन कुठचं ट्रेड डील असो, यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळू शकत नाही. कारण त्यांनी रानटी असलेले तालिबान बघितले, पण चुचकारून चुचकारून तुम्हाला मारू शकणारी भारताची रणनीती तुम्हाला केव्हा संपून टाकेल याचा थांग पत्ता ट्रम्पला लागणार नाही. कदाचित
आपली ही दुसरी टर्म 2028 पर्यंत असलेली डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाची जी टर्म आहे, मुदत आहे, ती पूर्ण होईपर्यंत ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष सुद्धा राहतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. कारण त्यांना मेलेला तालिबान आगीला भीत नाही, बॉम्बला भीत नाही हे कळलेलं नाही. तसंच हसत हसत तुम्हाला पादाक्रांत करणारा भारत पण तुम्हाला कळलेला नाही. या परिस्थितीमध्ये ट्रम्पला भारतासमोर लोटांगण घालणं एवढाच एक पर्याय शिल्लक आहे. किती वेळ लावतो बघू, पण लोटांगण घालावंच लागेल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.